मी स्वतः बनारसला जाणार आहे, रामस्वामीची गाठ घेण्याचा प्रयत्न करणार आहे. काय साधेल याची मला शंकाच आहे, पण कोणत्या ना कोणत्या तरी मार्गानं त्याच्या त्या यज्ञात अडथळा आणणार आहे. आपली भ्रमंती आणि धावपळ अजून संपलेली नाही. हरीशनं मनाशी खिन्नपणे विचार केला. युगपुरुष पान 88 प्रकरण 10. बऱ्याच दिवसांनी हरीश निवांतपणे भोजन करू शकत होता. त्याच्या पाठलागावर कोणी नव्हतं, त्याच्या मनावर ताण नव्हता. आणि मग पाहता पाहता त्याचे डोळे मिटले. आणीबाणीच्या वेळी शरीरानं बिनतक्रार साथ दिली होती, पण आता जरा निश्चिंतपणा मिळताच शरीराच्या मागण्या अपरिहार्यपणे पुढे आल्या होत्या. हरीशला कळत होतं की वेळ महत्वाचा आहे, पण शरीरावर काही एका मर्यादेपर्यंतच तो जबरदस्ती करू शकत होता. पुढचं जेवण मिळेल का नाही, आणि मिळालंच तर कोणत्या परिस्थितीत, हे सारंच अनिश्चित होतं. पुन्हा निवांत विश्रांती मिळेल का नाही याचीही शाश्वती नव्हती. मात्र प्रसंग कठीण येणार होते याबद्दल शंका नव्हती. त्यांना तोंड द्यायला शरीर आणि बुद्धी ताजीतवानी पाहिजे होती. हरीश झोपला. तब्बल 20 तास हरीशला जाग आली नाही. तो जागा झाला तेव्हा दुसऱ्या सकाळची पहाट झाली होती. एक सर्व दिवस गेल्याचा विषाद मनात होता, पण भरपूर विश्रांती मिळाल्यानं शरीरात उत्साह संचारला होता. त्याला विलक्षण भूकही लागली होती. लेस्लीचा पत्ता नव्हता, पण हरीशची हालचाल ऐकताच दुसरा कोणीतरी त्याच्यापाशी आला. खाता खाता हरीशनं लेस्लीची चौकशी केली. तू झोपल्यापासून लेस्ली बाहेर गेलाय, तो परत आलाच नाही. त्याच्यासाठी थांबू नकोस असा तुला त्याचा निरोप आहे, तो म्हणाला. मला बनारसला जायचंय. इथून आता किती दूर आहे? 12 किलोमीटरपेक्षा जास्त नाही. माझी जायची काही व्यवस्था होऊ शकेल? हो, पहाटेस सामानाची ट्रक येते, ती तुला गावात घेऊन जाईल. सारं शहर रामस्वामीच्या आगमनानं ढवळून निघालं होतं. त्याच्या स्वागतासाठी अनेक चौकातून रंगीबेरंगी कमानी होत्या. मोठमोठे कापडी फलक होते. लहान सहान उत्स्फूर्त मिरवणुका निघत होत्या. रामस्वामी की जय आणि चेटके ठेचून काढा या प्रमुख लोकप्रिय घोषणा दिसत होत्या. रस्त्यांवरून हिंडताना आपल्याला ओळखणारा स्टारजमचा एखादा हेर इथे असेल ही शक्यता हरीशच्या मनात आली होती, पण त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं. सकाळी 9 वाजता एका मंदिरात रामस्वामीचं प्रवचन होतं. प्रवचन ऐकण्यापेक्षा रामस्वामीला प्रत्यक्ष एकदा पाहण्याचीच हरीशला खरी उत्सुकता होती. मंदिरात आणि बाहेर लोकांची तुफान गर्दी उसळली होती. हरीश कडेकडेलाच राहत होता. अशा पिसाट जमावात मध्येच सापडायची त्याची इच्छा नव्हती. मागे मागे राहत शेवटी तो इतका दूर गेला की रामस्वामी प्रत्यक्ष आला तेव्हा हरीशला खूप लांबून त्याचं प्रचंड शरीर, काळा कभिन्न चेहरा, पांढरे शुभ्र कपडे एवढंच पाहायला मिळालं. रामस्वामी व्यासपीठावर चढला तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि एकदम विलक्षण शांतता पसरली. रामस्वामीचा आवाज ध्वनिक्षेपकांवरून दुमदुमत हरीशच्या कानांपर्यंत आला. बांधव हो, आपण मानव जातीवरच्या एका महान संकटाच्या क्षणी एकत्र आलो आहोत. वेळ महत्वाचा आहे. मीही प्रास्ताविकात वेळ दौडत नाही. आपली ही पृथ्वी, आपली ही मानव जात, आपली ही संस्कृती आता या क्षणी विनाशाच्या कडेवर आहे. वेळीच पाय मागे घेतला नाही तर आपला नाश अटळ आहे आणि आपल्याला नाशाप्रत नेणारे मानवरूपी सैतान आपल्यातच वावरत आहेत. चेटके. गर्दीतून एक दीर्घ निश्वास निघाला. मला माहित आहे, कारण मीही एकदा त्या मार्गाने गेलो होतो. मोह अनेक रूपांनी येतो. आज आपल्याला विश्वसंचाराचा मोह पडलेला आहे, पण त्याच्या शेवटास नाश आहे, सर्वनाश. पृथ्वीवरून तारे मोहक दिसतात. कविकल्पित चित्रे मनावर भुरळ पाडतात. स्टार जम्प मधून बाहेर येणाऱ्या विचित्र नवलाच्या गोष्टी बुद्धी बोथट करतात, पण ही सर्व लालूच आहे. मानवाचा हा अभेद्य किल्ला फोडण्यासाठी हे सर्व आहे.
परमेश्वरानंच आपल्या भोवती स्थळाची आणि काळाची संरक्षक भिंत उभी केली होती. कारण काय? मानवानं बाहेर जाऊ नये म्हणून. आणि आपण ही रेषा ओलांडून महान पाप करीत आहोत. बाहेर हलाहल आहे, कालकूट आहे. काही निवडक लोक तिकडे जाण्यासाठी धडपडत आहेत, कारण त्यांच्यातही तेच जहर आहे. ही विषवल्ली पाळेमुळे खणून काढून नष्ट केली पाहिजे. मानव जातीशी बेईमान झालेले हे चेटके, त्यांचा नाश करा. याच सुरात रामस्वामी पुढेही बोलत राहिला. त्याचा आवाज बुलंद होता आणि त्याला स्वानुभवाची एक विलक्षण धार होती. नवल नाही, लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आणि अशा पिसाट जमावासमोर लेस्लीचे लोक जाणार होते भुकेलेल्या वाघासमोर कोकराने जावे तसे. हरीशचं सर्व अंग पुन्हा एकदा शहारलं. त्याला इथे फुकट घालवायला वेळ नव्हता. कोणाच्या लक्षात येणार नाही अशा सावधगिरीनं तो हळूहळू मागे सरला आणि मग सरळ वाटेला लागला. रामस्वामीची गाठ तर घ्यायला हवी होतीच, पण ती केव्हा आणि कशी जमणार याचाच प्रश्न होता. नदीच्या काठी उभारलेला मांडव शोधून काढणं कठीण नव्हतं, उलट तो नजरेतून सुटणंच कठीण होतं. तो इतका भव्य होता की नजरच दिपून जात होती. लाखाच्या वर माणसं त्यात सहज मावली असती, पण हरीशचं लक्ष मांडवापेक्षा त्याच्या मागे उभारण्यात आलेल्या एका शेडकडे जास्त होतं. हरदासिंगची माहिती एकंदरीत खरी होती, कारण त्या शेडभोवती स्वयंसेवकांचा पहारा होता. इतरही अनेक जण बाहेरून कुतूहलाने पाहत होते. त्यांच्यातच हरीश उभा राहिला. त्यांचे तर्क खरोखर विविध होते आणि एकजात चूक होते. आत काय होतं याची माहिती बऱ्याच लोकांना असली पाहिजे, पण जो तो आपलं गुपित स्वतःपाशीच ठेवत होता. शेडची एकंदर बांधणी, दारा खिडक्यांच्या जागा हे सर्व नीट ध्यानात ठेवून हरीश तेथून निघाला. हमरस्त्यावरच्या एका हॉटेलमध्ये त्यानं जेवण घेतलं. रामस्वामीच्या यज्ञाशिवाय संभाषणाला, चर्चेला, वादाला दुसरा विषयच नव्हता. प्रसंगापुरते हो किंवा नाही म्हणत हरीशनं जेवण उरकलं. चौकस प्रश्नांनी त्यानं एक माहिती मात्र मिळवली होती. रामस्वामी शहरातल्या महाराजा या आलिशान हॉटेलात उतरला होता. दुपारी 3च्या सुमारास हरीश महाराजापाशी पोहोचला. रस्त्यावर दुतर्फा लोकांची तुफान गर्दी होती. हॉटेलच्या 20 मजली इमारतीकडे ते नुसते पाहत उभे होते. जरा चौकशी करताच हरीशला समजलं की रामस्वामी एवढ्यात परत येणार नाही. सर्व दिवसभर शहरात जागोजाग त्याची प्रवचनं होती. दुसरा सर्व दिवस मात्र तो कोणत्याही जाहीर कार्यक्रमात भाग घेणार नव्हता. यज्ञाआधीचा शेवटचा दिवस तो चिंतनात आणि मननात घालवणार होता. म्हणजे आज त्याची भेट अशक्य. संध्याकाळपर्यंतचा वेळ जाता जाईना. वेळ अतिशय महत्वाचा होता, पण आता दिवसा उजेडी हरीशचे हातपाय बांधल्यासारखे झाले होते. शहरात लेस्लीच्या कॉन्टॅक्टची माणसं कोण होती तेही त्याला माहीत नव्हतं. तेव्हा कोणाचीही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. रामस्वामीची प्रत्यक्ष गाठ घेण्याआधीच त्याच्या आक्रमक मोहिमेला काहीतरी जबरदस्त धक्का दिला पाहिजे असे विचार हरीशच्या मनात घोळत होते. रामस्वामीच्या यज्ञाचा बहुतेक भाग देखाव्याचा होता, जाहिरातीचा होता. खरा क्लायमॅक्स यंत्राची आहुती देताना येणार होता. राहून राहून त्याचे विचार त्या यंत्राकडे परतत होते. एकट्याला करता येण्यासारखं तेथेच काहीतरी होतं, पण त्यासाठी अंधार पडायला हवा होता. एका लहानशा हॉटेलमध्ये त्यानं खोली घेतली आणि कॉटवर सरळ अंग लोटून दिलं. सकाळपासूनच्या पायपिटीनं तो थकला होता. रात्री परत जागरण होतच आणि त्यापेक्षाही मनाचा गुंता जास्त झाला होता. स्टारजम्प मधून बाहेर पडल्या क्षणापासून आत्तापर्यंत तो सतत जुजबी निर्णय घेत आला होता. योग्य की अयोग्य हे ठरवायला ही सवड मिळाली नव्हती. अजूनही त्याच्या मार्गाचा शेवट दिसत नव्हता, पण आजवरच्या घटनांवर निदान शांत विचार तरी शक्य होता. त्याला आता सवड मिळाली होती. रात्री 11:30 वाजता तो बाहेर पडला. हमरस्ते सोडले तर लहान सहान रस्ते आता ओस पडले होते. मोठे रस्ते शक्यतोवर टाळत तो यज्ञमंडपापाशी येऊन पोहोचला.
प्रचंड मांडवात आता खूप अंतरावर लहान लहान दिवे लागले होते. क्षणभर त्याला एकदम तारकांकित आकाशाचीच आठवण झाली आणि जुन्या आठवणी मनात उसळल्या. मंडपाच्या मागच्या बाजूस अंधार होता. शेड भोवतालची गर्दी केव्हाच ओसरली होती. एक दोन स्वयंसेवक नाममात्र पहारा करत होते. येथे कोणाकडून काही धोका किंवा अपाय पोचेल अशी त्यांना कल्पनाही शिवली नसावी. अंधाराचा फायदा घेऊन हरीशनं शेडला तिन्ही बाजूंनी वळसा घातला. एका बाजूला एक दार होतं, बाकीच्या दोन्ही बाजूंना साध्या खिडक्या होत्या. शेडच्या तात्पुरत्या स्वरूपावरून खिडक्यांच्या आत गज नसावेत असा त्याचा अंदाज होता. प्रवेश मिळाला तर तो खिडकीतूनच मिळेल अशी त्याची खात्री झाली. पहाऱ्यावर ठेवलेले स्वयंसेवक प्रशिक्षित नव्हते. एकानं झोपायचं तोपर्यंत दुसऱ्यानं जागं राहून वॉच ठेवायचा ही साधी पद्धत त्यांना माहीत नव्हती. पेंगले की दोघे एकदमच पेंगणार हे उघड होतं. रात्री 2च्या सुमारास दोघांनी शेड भोवतालच्या आपल्या चक्रा थांबवल्या आणि दोघं भिंतीला टेकून बसले. अंधारातून हरीश त्यांच्यावर नजर ठेवून होता. दोघे पेंगायला लागताच तो मागच्या बाजूला गेला. अंगावरचं जॅकेट उतरवून त्यानं त्याची घडी केली. ती घडी खिडकीच्या काचेवर ठेवली आणि एकच पण जोराचा ठोसा मारला. आत माती असेल ही त्याची कल्पना ही खरी ठरली, कारण काचा आत पडल्या पण त्यांचा आवाज झाला नाही. काही क्षण कानोसा घेऊन त्यानं पुन्हा एक ठोसा मारला. तावदानाची एक चौकट रिकामी झाली होती. आत हात घालून त्यानं बोल्ट सरकवला. खिडकी उघडली आणि अलगद आत प्रवेश करून खिडकी लोटून घेतली. टॉर्चवर रुमाल टाकून त्याने आत प्रकाश टाकला. शेडच्या मध्यभागी यंत्र होतं.